आज आम्ही किनगाव या ठिकाणी शासकीय हॉस्पिटलमध्ये आलेलो आहेत। त्याचं कारण म्हणजे मौजे गुंजोटी तालुका हनुपूर जिल्हा लातूर या ठिकाणी एक ओबीसी समाज बांधव जो चळवळीतला आहे, जो की MPSC आणि UPSC करणारा मुलगा, याची गावातीलच गाव गुंडांनी निग्रह अशी हत्या केलेली आहे। आणि याची हत्या जी झाली पूर्वनियोजित आणि राजकीय वैमनस्यातून आणि जमिनीच्या वादातून झालेली आहे। आणि हत्या करणारे गावातील गावगुंड आहेत, सराईत गावगुंड आहेत, त्यांची राजकीय वरदस्त आहे। आणि त्यांचा जो आका आहे तो मोठा राजकीय बडा नेता आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने यांची गावामध्ये दहशत असते। अक्षरशः आज आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्या ठिकाणी भेटलो। तर जेव्हा रात्री पोलीस, तेव्हा तो काल सकाळी शेतामध्ये गेला, आईला म्हणला किंवा मी जनावरं चारून येतो, आणि जो शेतामध्ये गेल्याच्यानंतर तो परत आलाच नाही। जेव्हा 4 वाजता आई शेतात गेली त्याचे भाकरी घेऊन, तेव्हा तिच्या लक्षात आलं की तो छन्न विच्छिन्न अवस्थेत त्या ठिकाणी मृत अवस्थेत पडलेला होता। या मुलाला बहीण नाही, भाऊ नाही, वडील नाही आहेत, यांच्या वडिलाला देखील याच लोकांनी कुठंतरी पळवून लावलेलं आहे। तर माझी या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला व शासनाला अशी विनंती की हे काही मृत्युमुखी पडलेले ह्यांच्यावरती काय अन्याय झाला आहे किंवा यांची जी निर्घृण हत्या झालेली आहे गोविंद मुंगे यांची, तर यांना ताबडतोब न्याय दिला पाहिजे आणि या प्रकरणातला आरोपी कुठलाच शिल्लक नाही राहिला पाहिजे आणि त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। आणि यांच्या पाठीमागं कोण आहे आका देखील शोधून त्याच्यावर देखील कारवाई केली पाहिजे। पोलिसांकडून संशयित आरोपी म्हणून काही लोकांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जातं। हो, मला पण माहिती भेटली, काही लोकांना या ठिकाणी अटक केलेली आहे, परंतु आम्ही त्याच्यावर समाधानी नाही आहेत। कारण तो जो तरुण होता, 35 वर्षाचा युवक होता आणि तो धडधाकडा होता, तो किमान 3-4 व्यक्तीला तरी तो फाईट करू शकला असता। तर असं असताना देखील त्याला किमान 10 ते 12 जणांनी किंवा 15 जणांनी, अनेक लोकांनी त्याला घेरून नियोजित प्लॅनपूर्वक करून त्याची निग्रह अशी हत्या केलेली आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे। अजून संबंधित व्यक्तीचे शवविच्छेदन अजून झालेलं नाही, तुम्ही तर्क लावताय की त्याची हत्या झाली आहे, म्हणजे कशाच्या आधारे तुम्ही हे सांगू शकता की त्याची हत्या झाली? आम्ही त्यांची बॉडी पाहिलेली आहे, डेथ बॉडी पाहिलेली। त्या बॉडीवर अनेक ठिकाणी मोठे मोठे घाव आहेत, पायावर असं धारदार हत्यारानं, पायावर असं म्हणजे ते धारदार हत्यारानं असे सुराखे पाडलेत। ते आम्ही सर्वांनी आता डोळ्याने जाऊन पाहिले आणि जीभ बाहेर आलेली आहे। त्यामुळं असा आम्ही अंदाज लावू शकतो की 100% त्याची हत्या झालेली आहे। त्याच्या कुटुंबातील अजून काही नातेवाईक व्यक्ती वगैरे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला का आणि त्यांचं काय म्हणणं आहे? हो, आत्ताच आम्ही त्यांच्या आईशी बोललो। आईने स्पष्ट सांगितलं की माझ्या मुलावर याच्यापूर्वी अनेक वेळेला हल्ले झालेले आहेत, संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे देखील त्या ठिकाणी नोंद झालेले आहेत आणि त्या मुलाच्या शेताकडे शेतरस्ता गावातीलच प्रस्थापित गावगुंडांनी अडवला होता। त्याच्याहून वाद नेहमी त्यातले सतत त्यांचा संघर्ष व्हायचा आणि कुठेतरी या ठिकाणी त्याला संरक्षण देण्यामध्ये पोलीस यंत्रणा कमी पडली असं आम्हाला स्पष्ट म्हणायचे। यापुढे या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे? आम्ही संघटनेच्या माध्यमातून, संबंध OBC समाजाच्या माध्यमातून आम्ही या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहात। आत्ताच माझं DYSP साहेबांशी बोलणं झालं, येथील API साहेबांशी बोलणं झालं। त्यांनी आतापर्यंत 3-4-5 लोकांना अटक केलेला आहे, त्यांचा तपास चालू आहे। परंतु याच्यामध्ये माझी अशी विनंती पोलीस प्रशासनाला की याच्यामध्ये मेन जी टोटल आरोपी अटक झाले पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं मेन त्यांचा जो आका कोण आहे, त्याच्या जीवावर हे दहशत गावात निर्माण करत होते, त्याला देखील शोध घेऊन त्याच्यावर देखील कारवाई करून त्याला देखील बेड्या ठोकल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे। आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी, आत्ता आम्ही इथं सर्व समाज बांधव आलेलो, या ठिकाणी PM चालू आहे, या ठिकाणी FIR नोंदणीचं काम चालू आहे। ही सगळ्या भूमिका पोलिसांची समोर आल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू।